विद्यार्थी मित्रांनो, तर कालपर्यंत आपण दोन व्हिडिओ जे सराव संच 2.2 साठी लागणारे होते ते मी तुम्हाला सेंड केलेले आहे. ते दोन व्हिडिओ तुम्हाला मी परत सांगेन की परत बघा, कारण आपण सराव संच 2.2 मध्ये फॅक्टरायझेशन मेथड घेतोय, अवयव पद्धत घेतोय आणि अवयव पद्धत ही तितकीशी सोपी नाहीये जेवढी तुम्ही समजत असाल. तेवढी थोडंसं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट राहून थोडा अभ्यास जास्त करावा लागेल. कारण काय आहे, अवयव पद्धतीमध्ये खूप सारे प्रकार पडत आहेत. काही गणितांमध्ये दोन पदावाले वर्ग समीकरणे, काही गणितांमध्ये दोन पदावाले असूनच्या असून ते वेगळेच वर्ग समीकरणे, काही पदांमध्ये तीन पदावाले वर्ग समीकरणे, त्या तीन पदावाल्या वर्ग समीकरणांमध्ये पण एक्सच्या वर्गाच्या बाजूला कोइफिशियंट असलेले वेगळे, एक्सच्या वर्गाच्या बाजूला कोइफिशियंट नसलेले वेगळे, असे खूप सारे प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही अगोदरचे दोन्ही व्हिडिओ बघाल, व्हिडिओ क्रमांक 3 आणि व्हिडिओ क्रमांक 4, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला हा सराव संच जमेल. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला स्टार्ट करतोय, सराव संच 2.2 ला सुरुवात करतोय. या सराव संच 2.2 मध्ये प्रश्न एकच आहे, पण त्या प्रश्नाच्या अंडर असे आपल्याला 12 गणित घ्यायचे. किती गणित घ्यायचे? 12. आणि 12 गणित जर तुम्हाला सक्सेसफुली कळाले तर मी परत होमवर्कला तुम्हाला 7-8 गणित देईल आणि मग अशा पद्धतीने ही आपली अवयव पद्धत संपेल. तर तुम्ही समजून घ्या अवयव पद्धत परत एकदा बघा. बऱ्याच जणांनी काल मला व्हॉट्सअपवरती ज्यावेळेस गणित दाखवले त्यावेळेस त्यांचं चिन्हांचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. बऱ्याच जणांनी कॉल करून पण विचारलं की सर चिन्हांचं कळतच नाहीये की कुठे कोणते द्यावे. तेच तर तुम्हाला कळून घ्यायचंय. मग तेच मेन 4 प्रकारचे चिन्ह येतात. एक तर दोन्ही प्लस, नाही तर दोन्ही मायनस, नाही तर प्लस मायनस, नाही तर मायनस प्लस. कुठे कोणतं ते तुम्ही समजून घ्या. ओके, तर आपण बघतोय याला अवयव पद्धतीने सोडवायचं. आपण क्वेश्चनच कसा आहे, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, असा प्रश्न परीक्षेला आला तरच अवयव पद्धत वापरायची. किंवा मग नुसतं वर्ग समीकरणे सोडवा म्हटलं तरी पण अवयव पद्धत वापरावी लागते. सॉल्व्ह बाय फॅक्टरायझेशन म्हटलं तरी पण फॅक्टरायझेशन वापरा आणि नुसतं सॉल्व्ह म्हटलं तरी फॅक्टरायझेशन वापरा. लक्षात घ्या, पद्धतीचं नाव विचारलं तर तुम्हाला 30 पद्धत वापरावी लागणार आहे. आता इथं तुम्ही बघा, सगळ्यात मेन कोणता असतो? हा अंक, तिसरा अंक. हा कोण आहे सांगा मला? +54. याचे अवयव काढायचे आपल्याला. अवयव म्हणजे काय? अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 54 येईल? तशा खूप साऱ्या संख्या असतात, पण त्या संख्यांची आपल्याला इथं प्लस असल्यामुळे बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज आपल्याला 15 आली पाहिजे. ह्या दोन गोष्टी तुम्ही जरा चांगल्या समजून घ्या. इथं कधी प्लस असतं आणि कधी मायनस असतं. तर प्लस असेल तर काय आणि मायनस असेल तर काय? प्लस असेल तर त्या दोन संख्यांची ज्यांचा गुणाकार 54 येतो ना, त्यांची बेरीज तुम्हाला 15 आणायची. सांगा कोणत्या दोन संख्या आहेत त्या? तुम्ही म्हणाल 27 दुणे 54. चालणार नाही, कारण 27 आणि 2 ची बेरीज करून बघा, ती 15 भरते का? 15 पाहिजे बेरीज तुम्हाला, भरते का? ही नाही. मग तुम्ही म्हणाल 54 एक 54, ते पण चालणार नाही, कारण त्यांची पण बेरीज किती होती? 55. आपल्याला बेरीज 15 पाहिजे, म्हणून तुमचे अवयव फक्त 9 सक 54 झाले, कारण 9 आणि 6 ची बेरीज 15 येते. अवयव शोधते आपण, पण ह्या अवयवांना चिन्ह पण द्यायचं असतं. तर ते पण लक्षात ठेवा. जेव्हा इथं प्लस असतं ना बाळांनो, जेव्हा इथं प्लस असतं ना, जेव्हा तुम्ही बेरीज शोधता ना, तेव्हा यांना दोघांना एक तर प्लसचं चिन्ह येतं, नाही तर मायनसचं येतं. सर कधी येतं प्लस, कधी येतं मायनस? त्यावेळेस तुम्हाला हे 15चं उत्तर बघावं लागेल. 15चं उत्तर जर मायनस असेल, 15 स्वतः जर मायनस असेल तर यांना दोघांना मायनस द्यावं लागेल, आणि 15 स्वतः जर प्लस असता तर यांना प्लस दिलं असतं. एवढं सिंपल, तुम्ही नीट लक्षात घ्या. मग आता तुमचं पहिलं पद जसं तसं, मग हा पहिला अवयव त्याला एक्स लावा, हा दुसरा अवयव त्याला पण एक्स लावा, हा +54 जशाच तसा =0. बाकी किती सोपं आहे. याच्यात कॉमन काय तुम्हाला माहितीच आहे. इथं अंक नाही म्हणून फक्त एक्स कॉमन आहे. मग एक्सने यांना भागायचंय आपल्याला, या एक्सने याला भागायचंय, म्हणजे इथून हा एक्स कट होतो आणि एक्स मिळतो, आणि इथून एक्स कट होतो आणि किती होतो? 9. हे समजून घ्या तुम्ही. नंतर हे चिन्ह घ्यायचं आणि हा अंक जशाच तसा, परत हाच ब्रॅकेट इकडे लावायचा, = काय म्हणायचं? 0. मग एका ब्रॅकेटमध्ये हे x - 9 घ्यायचं, हे दोन जे ब्रॅकेट असतं ते एकदा घ्यायचं आणि या दोघांना एक ब्रॅकेट लावायचं. इथं घोळ नका करू. एक गणित जरा चांगलं बघून घ्या, तुम्हाला आयडिया लक्षात येईलच त्या. एवढं काही अवघड नाहीये. मग हे ब्रॅकेट ओपन करायचं, त्याला 0 म्हणायचं, और हे ब्रॅकेट ओपन करायचं, त्याला 0 म्हणायचं. मग -9 तिकडे मग काय होईल? फक्त 9, आणि -6 पण काय होईल? फक्त 6. आणि इथं खाली लिहा मग रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी ब्रॅकेट करतो, पण तुम्ही ब्रॅकेट करू शकत नाही, तुम्हाला अवयव घ्यायचे. यावेळी आपलं हे गणित प्लसचं होतं. बघा, प्लसच्या गणितात तुम्ही लक्षात ठेवा, ज्या दोन अंकांचा तुम्ही गुणाकार शोधतात ना, त्या दोन अंकांना एक तर मायनस मायनस चिन्ह येतं, नाही तर प्लस प्लस. एवढंच फक्त. बेरजेच्या गणितात दोन्ही चिन्ह सारखे येणार, प्लस प्लस मायनस मायनस, कारण त्यालाच बेरीज म्हणतात. लक्षात ठेवा. आता हे बघा तुम्ही इकडे दुसऱ्या गणितात तुम्हाला त्याचे अवयव काढायचे, तो -20 आहे बघा. आता -20 आहे बघा, याला वजाबाकीचं गणित म्हणतात. -20 म्हटल्यावर आता दोन्ही चिन्ह प्लस प्लस किंवा दोन्ही चिन्ह मायनस मायनस येणारच नाहीये. एक प्लस येईल तर एक मायनस, किंवा एक मायनस येईल तर एक प्लस. त्याच्यामुळे नीट बघा. आता तुम्हाला गुणाकार 20 पाहिजे, गुणाकार 20 पाहिजे, पण वजाबाकी तुम्हाला किती पाहिजे? इथं काही नसतं म्हणजे किती असतं? 1. वजाबाकी 1 पाहिजे. लक्षात ठेवा, बेरीज नाही पाहिजे.
आता वजाबाकी का बरं? कारण इथे वजा आहे म्हणून. लक्षात घ्या तुम्ही, दोनच प्रकारे फक्त ते समजून घ्या. तर अशा दोन संख्या कोणत्या आहेत ज्यांचा गुणाकार 20 येथून वजाबाकी येते ते? तर 5 24. कारण 5 आणि 4 ची वजाबाकी येते बघा. आणि आता हेही लक्षात ठेवा, जेव्हा वजाबाकी असते तेव्हा दोन्ही चिन्ह वजा किंवा दोन्ही चिन्ह प्लस येत नाही. तर हे जे चिन्ह प्लस आहे का ते मोठ्याला येतं आणि याला कोणतं येतं? मायनस. परत समजून घ्या तुम्ही बाळांनो, हे चिन्ह बघा, एक तर प्लस मायनस येणार हे तुम्हाला कळालं असेल वजाबाकीच्या गणितात. पण पहिलं प्लस आणि दुसरं मायनस की पहिलं मायनस दुसरं प्लस हे पण ठरवावं लागतं. त्यासाठी तुम्ही लक्षात घ्या, इथं जो एक्स आहे ना, एक त्यांचं जे चिन्ह आहे ना, इथं हे बघा मधलं पण जे त्याचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. तर मोठ्याला तुम्ही प्लस द्या आणि छोट्याला काय द्या तुम्ही? मायनस. आणि आता ते घ्या तुम्ही. मग पहिलं पण तशाच तसं, हा पहिला अंक प्लस 5 त्याला एक्स लावा, हा दुसरा अंक -4 त्याला एक्स लावा, -20 बरोबर 0. मग एक्स कॉमन, एक्स प्लस 5, मग हा -4 कॉमन, परत एक्स प्लस 5 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 5, एका ब्रॅकेटमध्ये एक्स -4 बरोबर 0. एक्स प्लस 5 बरोबर वेगळा 0 म्हणा किंवा एक्स -4 ला वेगळा 0 म्हणा. मग प्लस 5 तिकडे जाऊन काय होतं? -5 किंवा आणि -4 तिकडे जाऊन काय होतं? फक्त 4. बघा दोन चिन्ह वेगळे येते वजाबाकीच्या गणितात, एक मायनस तर दुसरं प्लस. आणि मग हेच रूट्स आहे आपले, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -5, 4. एकदम सिंपल आहे. आणखी एक बघा तुम्ही गणितात. हा सांगा मला, गणित गरजेचं आहे का वजाबाकीचं कसं कळतं? याच्यावर अवयव कुणाचे पाडायचे तुम्हाला? +13 चे. पण आता तुम्ही +13 नका म्हणून त्याला, कारण आतापर्यंत तुम्ही इथे अंक नव्हता, त्याच्यामुळे हा 13ला 13च कन्सिडर करायचे तुम्ही. ज्यावेळेस इकडे अंक येतो त्यावेळेस हा 13 राहत नाही. ह्या 2 ने 13ला गुणल्यावर किती बनतं? 13 × 2 26. म्हणून याला तुम्ही 13 जरी दिसतंय तरी 13 नका म्हणू आता, कारण इकडे अंक आलाय आता. म्हणून ह्या 2 ने 13ला गुणल्यावर गुणाकार 26 बनतोय तुमचा. म्हणून तुम्ही त्याला +13च्या ऐवजी +26 म्हणा. आणि +26 चे अवयव पाहायचे तुम्हाला. +26 चे परत कसे अवयव वाढणार? असे अवयव की ज्यांचा गुणाकार तर 26 आलाच पाहिजे, पण त्यांची बेरीज 17 बनली पाहिजे. सांगा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 26 येतो आणि बेरीज 17 येते? शोधावी लागेल तुम्हाला. तर आता जर तुम्ही ते अवयव शोधले तर 13 × 26, सॉरी तिथे 17 नाहीये, 27 आहे. 27 असल्यामुळे आता बेरीज 27 आणायची आपल्याला. म्हणून तुम्ही अवयव 13 × 26 नाही घेऊ शकत, कारण 13 आणि 2 ची बेरीज किती बनते? 15. पण हे 15 आहे का? नाही. म्हणून 26 × 26. 26 × 26 ची बेरीज 27 बनते बघा. 26 × 26 करा, बेरीज किती बनते? 27. म्हणून तुमचे अवयव 26 आणि 1 हे बघा. मग आता तुम्ही घ्या हे पहिलं जशाच तसं, आणि चिन्ह द्यायचे ना तुम्हाला परत एकदा. बेरजेचं गणित म्हटल्यावर तुम्ही दोन्ही चिन्ह प्लस देऊ शकता, नाही तर दोन्ही चिन्ह काय देऊ शकता? मायनस. पण इथं जर प्लस आहे तर दोन्ही चिन्ह कसे द्यावं लागणार? प्लस. लक्षात येते का बाळांनो? अगदी सिंपल आहे बघा. इथं +26 आहे का -26 याच्यावर सगळा खेळ. जर +26 असेल ना तर हे दोन्ही चिन्ह एक तर प्लस येतात नाही तर मायनस येतात. दोन्ही पण. मग प्लस कधी? जर हा तुमचं जे बेरीज 27 आहे ना, ती जर प्लस असेल तर तुम्ही दोन्ही प्लस द्या, आणि ती जर मायनस असेल तर तुम्ही दोन्ही मायनस द्या. थोडं सिंपल आहे बस. आणि जेव्हा इथं -26 येईल ना तेव्हा मग इथे एक प्लस येईल, एक मायनस येईल, किंवा मग एक मायनस येईल, एक प्लस येईल. ते पण कसं येतं ते पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता +26 y आणि +1 y, +13 बरोबर 0. आता कॉमन काढा. हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात सांगा? 2 चे. म्हणून 2 पण घ्या आणि y पण घ्या. आणि 2 महिने भागा त्यांना. 2 ने भागलं 2 कट y कट y होतो. 2 ने याला भागलं तर 13 येतं. प्लस इथं हे दोन्ही संख्या 1च्या पाड्यात येतो. हाच ब्रॅकेट इकडे जशाच तसा y +13 = 0. एका ब्रॅकेटमध्ये y +13, एका ब्रॅकेटमध्ये 2y + 1 बरोबर 0. तो y +13 वेगळा 0 और 2y + 1 वेगळा 0. हे पण चांगले समजून घ्या. मग y बरोबर +13 चं -13 आणि इकडे +1 चं काय? -1. +1 चं जसं -1 होतं ना तसं हा दोन कुठे येतो? खाली. आणि these are the roots of quadratic equation, वर्ग समीकरणाची मुळे. लक्ष द्या तुम्ही. प्रत्येक तुम्हाला आता मी बोर्डवर 6 गणित लिहिलेले ते थोडे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता या गणितात तर तुम्हाला आणखी एक उदाहरण करायचा आहे, तो जो की आपण पहिल्या सराव संचामध्ये शिकलेलो. कारण हे वर्ग समीकरण त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, हे त्याच्या सामान्य रूपात नाहीये बघा. कारण सगळं पुढे पाहिजे बरोबरच्या अलीकडे. तुम्ही याची साईड चेंज करावी लागणार तुम्हाला, आणि साईड चेंज केली की साईन चेंज करतात. ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे, लक्षात असेलच तुमच्या. हा 5m² जशाच तसा, हा +22 इकडे काय होईल? -22, आणि हा +15 इकडे काय होईल? -15 = 0. आता नेहमी गणित सुरू झालं. हे बघा, ह्या 22चं पण चिन्ह मायनस झालं आणि +15चं पण चिन्ह मायनस झालं. लक्षात ठेवा. आता हे पहिलं, आता काय करायचं? अवयव पाडायचे तुम्हाला -15 चे खरं तर. पण हा जरी -15 दिसत असेल ना तरी तुम्हाला हा 5 ने 15 ला गुणल्यावर तिथे बनतं 75. 15 × 5 = 75.
म्हणून मी जर विचारलं अवयव कुणाचे पाडायचे तर तुम्ही 15चे नका म्हणू आता, कारण जोपर्यंत इकडे अंक येतो तोपर्यंत हा 15 नसतो. याने त्याला गुणल्यावर किती बनतं ते 75. म्हणून अवयव 75चे पाडायचे, -75चे. म्हणून जे पण अवयव येईल त्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे, कारण मायनसचं गणित आहे बघा, -75. मग -75च्या गणितात वजाबाकी 22 आणायची तुम्हाला, म्हणून तुम्ही अवयव घ्या 25 × 75, कारण यांची वजाबाकी 22 येते बघा, बरोबर ना. आणि आताच सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा गणित मायनसचं असतं ना बाळांनो, तेव्हा दोन्ही चिन्ह प्लस किंवा दोन्ही मायनस नसतात. मग काय, हे मायनस आहे ना म्हणून एवढंच फक्त मायनस, मोठं मायनस आणि छोटं कसं प्लस. आणि हे दोन्ही चिन्ह आता तिकडे वापर. कळालं का चिन्हांचं? एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मायनसचं गणित असतं तेव्हा हे दोन्ही चिन्ह सारखे नसतात, एक मायनस एक प्लस. आता तुम्हाला ठरवायचंय केव्हा मायनस आणि केव्हा प्लस. हे तुमचं उत्तर जर मायनस असेल तर तुमची मोठी संख्या मायनस घ्या आणि छोटी प्लस घ्या, आणि उत्तर जर प्लस पाहिजे असेल तुम्हाला मग मोठी संख्या प्लस घ्या आणि छोटी मायनस घ्या, असं असतं. लक्षात येते तुमच्या? परत ऐकलं तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे कळेल तुम्हाला. मग 5 यांचा वर्ग तशाच तसा. हा पहिला अवयव -25m, दुसरा अवयव +3m, -15 = 0. आता 5m कॉमन येतो बघा, दोन्ही संख्या 5च्या वाढत येतात म्हणून 5 5 कट, m कट, m 5 5 25, +3 कॉमन येतं, m - 5 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये m - 5, एका ब्रॅकेटमध्ये 5m + 3 बरोबर 0. मग m - 5 वेगळा 0 घ्या किंवा 5m + 3 वेगळा 0 घ्या. मग m बरोबर 5 किंवा m बरोबर हा +3 येणे वाला +3 तिकडे -3 होतो आणि हा 5 पुढे येतो खाली. these are the roots. एकदम सोपं. आता हे पण गणित बघा, इथे सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, याचं सामान्य रूप तयार करावं लागेल, कारण गणितामध्ये कधी छेदस्थानी अंक होतो आपल्याला. छेदस्थानी कोण आला आता 2, म्हणून सगळ्यांना 2 ने गुणून घ्यायचं. छेदस्थानी जर 2 आला तर 2 ने गुणा, 3 आला तर 3 ने गुणा, x आला तर x ने गुणा, 3 आणि 4 दोघं आले तर एकदा 3 ने गुणा, एकदा 4 ने गुणा, असं करावं लागेल. आता 2 ने गुणू, 2 ने गुणू, 2 ने गुणू, मल्टिप्लाइंग बाय कसं म्हणतात, 2 ने माहितीच असेल सगळ्यांना. गुणा 2 ने, याला 2 ने गुणा 2 ने 4, याला 2 ने गुणा 2 ने 4, याला 2 ने गुणा 2 1 2, पण खाली 2 आहेच राईट ना. याला 2 ने गुणलं आपण वरच्यांना, याला 2 ने गुणलं, याला 2 ने गुणलं, याला 2 ने गुणलं, मग हे तसंच तसं राहतं बरं का. आणि इथे या 2 ने याला पाठवून उत्तर येते 1. आता तुमचं गणित सुरू झालं. आता परत अवयव तुम्हाला याचे पाडायचे, पण हा जरी 1 दिसतोय तरी हा प्रत्यक्षात 1 नाही राहिला. हे 4 1 4 म्हणजे 4 बनलाय. +4चे अवयव पाडायचे. +4चे अवयव असे की ज्यांचा गुणाकार तर 4 आला पाहिजे, पण त्यांची बेरीज तुम्हाला किती मिळवायची 4, म्हणून ते अवयव बेरीज 4. 4 1 4 पण होतात, पण 4 आणि 1ची बेरीज किती बनते, 4 बनते का नाही, 5 बनते. म्हणून 4 1 4 ने चालणार, बेरीज 4. परत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जोपर्यंत तुम्ही बेरीजचे अवयव पाडताय त्यावेळी चिन्ह प्लस मायनस मायनस असतात. इथं मायनस म्हणून दोघांना पण काय द्यायचं, मायनस. मग ते अवयव 4x वर्ग -2x -2x +1 0. या दोन संख्या 2च्या पाड्यात येतात बघा, म्हणून 2 आणि x, आणि 2x ने भागाने आला, 2 ने 4, x कट, आणि हे 1 घ्यावा लागतो तिथं, हा मायनस, आणि हे दोन्ही आता 2च्या पाड्यात नाही. आता कशाच्या पाड्यात येतात, 1च्या. हाच ब्रॅकेट तिथं =0. एका ब्रॅकेटमध्ये 2x - 1, एका ब्रॅकेटमध्ये 2x - 1 =0. मग 2x - 1 वेगळा 0 किंवा हा 2x - 1 तो पण वेगळा 0. मग हा x -1चा 1 होतो खाली 2 येतो, हा x -1चा 1 होतो 2 खाली. लक्षात ठेवा. आणि याचे काही रूट्स एकदम व्यवस्थित बघा. 5 गणित दाखवली मी तुम्हाला. परत बघा तुम्ही, आता तुम्ही 6वं गणित बघा. 6व्या गणितात सुद्धा इथं छेदस्थानी तुम्हाला कोण त्रास देतोय, समजा x, तर x नको. आता इथं जसं छेदस्थानी 2 होतं तर आपण 2 ने गुणलं, तसं छेदस्थानी x आला तर x ने गुणावं लागतं, तर x ने गुणावं लागतं. मग x ने गुणू, हा मल्टिप्लाइंग बाय x. मग x ने गुणा, आता याला x ने गुणलं तर 6x चा वर्ग, याला x ने गुणलं तर 2x, खालचा x जशाच तसा बरोबर 1x, याला पण x ने गुणलं, याला पण x ने गुणलं आणि याला पण x ने गुणलं. सिंपल टेक्निक. छेदस्थानी x आला तर सगळ्यांना x ने गुणा, छेदस्थानी 2 आला तर 2 ने गुणा, छेदस्थानी y आला तर y ने गुणा. ओके, डिनॉमिनेटर प्लेसमेंट. मग आता 6x चा वर्ग, हा x कट 2 = 1x. आता परत साइड चेंज करा, हा 6x चा वर्ग +1x इकडे काय होईल, -1x -2 बरोबर 0. ओके, तर आता बघा, आता तुम्हाला परत इथे अवयव पाडायचे, इथे तुम्हाला -2चे अवयव पाडायचे. जरी हा -2 दिसत असेल तरी प्रत्यक्षात तो -2 ने राहिलेला आता त्याला 6 ने गुणल्यावर तो -12 बनतो बघा, -12 साईडने बारा, म्हणून -12चे अवयव पाडावे असे की ज्यांची वजाबाकी 1 झाली पाहिजे, कारण मायनस मध्ये म्हणून वजाबाकी 1 झाली पाहिजे, म्हणून 4 3 12, कारण वजाबाकी 1. आणि परत वजाबाकीचे
सांगितलं तर आणखी गोष्ट काय, दोन्ही चिन्ह प्लस किंवा दोन्ही मायनस येणार नाही. हे मायनस येते फक्त एकच मायनस येईल आणि एक कसं येईल प्लस. म्हणून 6x वर्ग मायनस 4x प्लस 3x मायनस 2 बरोबर 0. मग कॉमन काढा, दोन्ही संख्या 2च्या पाड्यात येतात म्हणून 2x कॉमन. मग बेत्रिक 6 आणि बेगुणे 4. लक्षात घ्या, बेने भागायचं. बेत्रिक 6 x कट बेगुणे 4 प्लस हे दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येतात का, 2च्या तरी येतात का, 1च्या म्हणून एकच घ्या आणि 3x मायनस 2 बरोबर 0. एका ब्रॅकेटमध्ये आता तुम्हाला काय घ्यावं लागेल, 3x मायनस 2. एका ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 बरोबर 0. मग 3x मायनस 2 वेगळा 0 किंवा 2x प्लस वेगळा 0. मग x बरोबर मायनसचा प्लस आणि छेदस्थानी 3. इकडे पण प्लसचा मायनस आणि छेदस्थानी 2. असं एकदम रूल्स एकदम सोपं आहे. सगळ्यात मेन हे अवयव. ह्या अवयवांमध्ये अवयव कोणते हे पण कळायला पाहिजे आणि चिन्ह कोणते हे पण कळायला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. हे जर कळालं तर अवयव पद्धत आली आणि अवयव पद्धत आली तर हा धडा तुमच्या जवळपास 50% लक्षात घ्या. किती टक्के, 50% लक्षात घ्या. आता 7वा आणि 8वा प्रश्न थोडा वेगळा आहे, थोडा हटके. 7वा आणि 8वा प्रश्न नीट समजून घ्या. त्याच्यामुळे मी 2च गणित घेतोय फळावरती. इथे रूटवाले गणित आहे. रूटवाले गणित असताना थोडी काळजी करायला लागेल तुम्हाला, बरोबर ना. परीक्षेला विचारतातच असं नाहीये, 99% विचारतच नाही असे वेगळे गणित थोडेसे. फक्त एक जस्ट जे हुशार मुले, जे चांगले अतिशय ब्रिलियंट मुले, त्यांना पण काहीतरी थोडंसं असावं म्हणून त्यांच्यासाठी हे गणित. आता तुम्ही अवयव पाडायला जर का विचार केला तर अवयव कुणाचे पाडावं लागेल तुम्हाला, 5 वर्गमुळात 2चे, बरोबर. पण ते प्रत्यक्षात 5 वर्गमुळात 2 जरी दिसत असेल तरी तुम्हाला माहिती आहे इकडे अंक वर्गमुळात 2 आहे. मग याने त्याला गुणल्यानंतर जो अंक बनेल त्याचे अवयव तुम्हाला पाडायचे. तर याने त्याला कसं गुणतात बघा. वर्गमुळात 2 ने तुम्हाला 5 वर्गमुळात 2 ला गुणायचंय. मग 5 जशाच तसा वर्गमुळात 2 वर्गमुळात 2चा गुणाकार बेगुणे 4. मग 5 जशाच तसा 4 म्हणजे 2, 5 दुणे किती 10. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला 10चे अवयव पाडायचे. बघा तुम्ही कसं जाते. ह्या वर्गमुळात 2 ने ह्या 5 वर्गमुळात 2 ला गुणायचंय तुम्हाला. मग वर्गमुळात 2 ने ज्यावेळेस तुम्ही 5 वर्गमुळात 2 ला गुणतात त्यावेळेस 5 जशाच तसा येतो आणि बेगुणे किती म्हणतं 4 आणि वर्गमुळात 4चं उत्तर किती आहे 2 आणि मग 5 दुणे किती 10. म्हणून अवयव पाडायचे गुणायचे प्लस 5 वर्गमुळात 2चे नाही. याने त्याला गुणल्यामुळे 10चे अवयव पाडायचे प्लस 10चे. आणि प्लस 10च्या असे अवयव पाडा की ज्यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल ती 7 आली पाहिजे. प्लस 10चे अवयव पाडा, बेरीज 7 आली पाहिजे. 5 गुणे 10 कारण बेरीज 7 येते आणि प्लसचं गणित आहे इथं प्लस आहे म्हणून दोघांना पण काय प्लस. हे बघा, ज्यावेळेस तुमचं गणित बेरजेचं आहे तेव्हा तुम्हाला दोघांना चिन्ह सारखं द्यायचंय, सारखं. हे तुम्ही लक्षात ठेवा. दोघांना प्लस नाही तर दोघांना मायनस. मग तुम्ही दोघांना प्लस कधी देता, जेव्हा तुमची बेरीज प्लस 7 असेल. बेरीज प्लस 7 दोघांना प्लस. बेरीज जर तुमची मायनस 7 असते तर इथं दोघांना मायनस द्यावं लागलं असतं. लक्षात घ्या. आता तेच वापरायचे. म्हणून इथं तुमचा प्लस 5 हा अवयव त्यांनी प्लस दिलेलंच आहे म्हणून 5x प्लस दिलेलंच आहे 2x. एकदम सिंपल. आता कॉमन काढा. हे दोन्ही संख्या कशाच्याच पाड्यात येते कारण हा रूट 2 आहे आणि हा 5 आहे. ते दोघं एकाच्या पाड्यात येत नाही म्हणून फक्त x कॉमन आहे. मग x ने कट करा. x इथून कट केला तर वर्गमुळात 2x उरेल की नाही. x गेला फक्त हे जशाच तसं प्लस x गेला 5 उरेल प्लस हे अंक जशाच. हा 2 इथं कॉमन नाही आहे कारण हे 2 जरी असलं तरी याला वर्गमुळात 4 म्हणतात आणि वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 2च्या पाड्यात येतात म्हणून वर्गमुळात 2 कॉमन आलेला आहे. तो त्यांनी स्वतः दिलेला. आपल्याला काय केलंय, आपल्याला माहिती इकडचा ब्रॅकेट इकडे येत असतो म्हणून वर्गमुळात 2x प्लस 5. लक्षात घ्या. आता हे 2 सारखी ब्रॅकेट केली तर काय वर्गमुळात 2x प्लस 5 आणि हे x प्लस वर्गमुळात 2 त्यांनी केलेलंच आहे. मग आता याला वेगळं शून्य म्हणा, वर्गमुळात 2x प्लस 5 ला वेगळा शून्य म्हणा आणि त्याला त्यांनी शून्य म्हटलेलंच आहे. आता हा प्लस 5 तिकडे जाऊन काय होतो -5 आणि हा वर्गमुळात 2 कुठे येतो खाली. जरी वर्गमुळात असला तरी तो काही खूप अवघड असेल तर हे भागले तो सेम अंक. लक्षात घ्या. प्लसचा मायनस आणि भागले आणि these are our answer. मग पहिलं मूळ कोणते तुमचं -5 छेद वर्गमुळात 2. लक्ष द्या ना. पहिलं अवयव आहे तुमचं, पहिलं मूळ आहे तुमचं -5 छेद वर्गमुळात 2 आणि दुसरं मायनस वर्गमुळात 2. हेच तुम्हाला उत्तर येतात. -5 छेद वर्गमुळात 2 आणि मायनस वर्गमुळात 2. लक्षात आलं असेल तुम्हाला. एकदम सिंपल. परत एकदा दाखवतो. तुम्हाला अवयव कोणाचे पडायचे होते, या वर्गमुळात 2 याला गुणलं तुम्ही, तो गुणाकार मी तुम्हाला वाचलेला. कसं झाला तो गुणाकार असा आणि तो ऍक्च्युअल गुणाकार किती झाला प्लस 10. मग तुम्हाला प्लस 10चे अवयव पाडायचे. प्लस 10चे कसे अवयव, गुणाकार तर 10 ला पाहिजे पण बेरीज 7 जोडली पाहिजे. कारण इथं जोपर्यंत प्लस आहे तोपर्यंत तुम्ही त्या 2 अंकांची बेरीज बनवायची आणि ती एवढी आली पाहिजे म्हणून 5 गुण येतात आणि चिन्ह इथं प्लस आहे तर दोघांना काय प्लस बेरजेच्या गणितात. लक्षात घ्या. आणि मग ते मांडलं, मग कॉमन काढलं. कॉमन फक्त x येतं लक्षात ठेवा कारण दोन्ही गुणाच्याच वाढत नाहीये म्हणून फक्त x ने यांना भागा. x इथून कट झाला तर वर्गमुळात 2x उरला, इथून कट झाला तर 5 उरला.
आणि हे प्लस, हे दोघं कशाच्या पाड्यात येतात ते शोधायची तुम्हाला गरजच नाही पडली, कारण ते त्यांनी पाडा स्वतः दिलेला आहे. तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय उरतं तेवढं लिहायचं होतं, तर ब्रॅकेटमध्ये हेच उरतं. का उरतं कसं उरतं याच्या फंद्यात पडायची गरज नाही तुम्हाला, हेच लिहा जशाच तसं. मग हे एकदा लिहा, हे एकदा लिहा आणि सांगतो. सिंपल. ओके, अगदी तसंच सेम प्रश्न आहे आठवा मी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंफार. बघा आता आठव्यामध्ये अवयव कुणाचे पाडायचे तुम्हाला +2चे. जरी इथं +2 असेल तरी ऍक्च्युअल +2 नाहीये. या 3ने याला पुन्हा 3 गुणे किती बनतं ते 6 म्हणून +6. +6चे असे अवयव पाडा की ज्यांची बेरीज 2 वर्गमूळात 6 आली पाहिजे. बघा +6चे अवयव पाडायचे बेरीज 2 वर्गमूळात 6 आली पाहिजे. 2 वर्गमूळात 6 म्हणून 6चे अवयव तुम्हाला काय पाडता येईल बघा. 2 वर्गमूळात 6 बेरीज आणायची तुम्हाला. 6चे अवयव एक तर 3 गुणे 6 पडतात, नाही तर 6 1 6, 2च अवयव पडतात. आता तुम्ही जर का 2 वर्गमूळात 6 लागलंच तर आपण याला काय करू, 6चे डायरेक्ट 6चे अवयव पाडण्यापेक्षा आपण या सगळ्या अंकांना वर्गमूळात घेऊन जर केलं तर हे तुम्हाला जास्त सोपं वाटेल. उदाहरणार्थ कसं बघा तुम्ही, ह्या 3ला तुम्ही वर्गमूळात 9x वर्ग म्हणा, कारण 3 म्हणजे वर्गमूळात 9 असतो. हा जशाच तसा ठेवा तुम्ही. आणि ह्याला पण 2ला तुम्ही वर्गमूळात 4 म्हणा. कारण काय आहे, याला आपण थोडीशी नवीन भाषा द्या वर्गमूळावर. कारण तसं जर तुम्ही बघितलं तर तसंही जमतं ते, पण थोडं क्रिटिकल वाटेल तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही 3 म्हणजे वर्गमूळात 9 असतो लक्षात घ्या, आणि 2 म्हणजे वर्गमूळात 4 असतो लक्षात घ्या. आता जर तुम्ही विचार केला अवयव कोणाचे पाडायचे, तर ह्या 9 ने 4ला गुणल्यावर वर्गमूळात 36 येतं बघा. म्हणजे वर्गमूळात 36चे अवयव पाडायचे असे की ज्यांची बेरीज 2 वर्गमूळात 6 आली पाहिजे. म्हणून ते अवयव तुमचे 6 6 36 पडेल बघा. 6 6 36, कारण या वर्गमूळात 6 वर्गमूळात 6च्या बाजूला काही नसतं म्हणजे किती असतं 1, आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती ऑटोमॅटिकली किती करते 2. लक्षात ठेवा, हे थोडं डिफिकल्ट आहे. या 3ला आपण वर्गमूळात 9 लिहिलेले, 2ला वर्गमूळात 4 लिहिलेले, आणि मग 9 चौक किती म्हटलेलं आहे आपण त्याला 36. पण हा वर्गमूळात आहे, हा वर्गमूळात आहे, म्हणजे यांचा येणारा गुणाकार पण वर्गमूळात 36 येतोय, तो प्लस आहे, आणि मग त्याचे अवयव पडायचे. तर वर्गमूळात तेच अवयव येणार त्याचे, वर्गमूळात त्याचे अवयव वर्गमूळातच 6 6 36, त्यांच्या बाजूला 1 असतो, आणि मग 1 आणि 1ची बेरीज किती बनते 2 वर्गमूळात 6, म्हणून हे अवयव आहे त्याचे. त्याचबरोबर इथं मायनस म्हणून दोघांना काय द्यायचंय मायनस. मग तेच घ्या तुम्ही इथं वर्गमूळात 9x वर्ग, त्याला -1 वर्गमूळात 6च्या ऐवजी नुसतं वर्गमूळात 6 म्हटलं तरी चालतं. हा 1 लिहायची गरज नाहीये. आणि दुसरा अवयव पण वर्गमूळात 6x प्लस वर्गमूळात 4. 1 घ्यायची गरज नाही, 1 घेत नसतं, 1 नसतो म्हणजे असतो. आता दोघं कुणाच्या पाड्यात येतात बघा. आता दोघं 9 आणि 6 3च्या पाड्यात येतात, पण वर्गमूळात 3. वर्गमूळानेच भागात चालायचं. वर्गमूळात 3 ने 3ला भागलं 3 3 9 येतं, पण वर्गमूळात 3 ने 6ला भागलं 3 गुणे 6 येतं, पण वर्गमूळात सगळं वर्गमूळात चाललं तरी सगळी भाषाच वर्गमूळाची. इथं मायनस आणि दोन्ही 6 आणि 4 कुणाच्या पाड्यात येतात 2, सुट्टा 2 नाही, वर्गमूळात 2. आणि हाच ब्रॅकेट इकडे लागला, वर्गमूळात 3x मायनस वर्गमूळात 2. मग एका ब्रॅकेटमध्ये वर्गमूळात 3x मायनस वर्गमूळात 2, आणि एका ब्रॅकेटमध्ये परत तेच वर्गमूळात 3x मायनस वर्गमूळात 2 बरोबर किती 0. मग एकदा याला 0 म्हणा, मायनस वर्गमूळात 2 बरोबर 0, किंवा याला पण 0 म्हणा, वर्गमूळात 3x मायनस वर्गमूळात 2 बरोबर 0. मग x बरोबर वरती फक्त वर्गमूळात 2 खाली वर्गमूळात 3, इथं पण वरती फक्त वर्गमूळात 2 खाली वर्गमूळात 3. these are the roots. एकदम सोपं आहे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. परत एकदा बघा तुम्ही, मी काय केलं, यांनी हा मधला अंक वर्गमूळात दिला ना, म्हणून मी ह्या 3ला पण वर्गमूळात घेतलं. 3 म्हणजे वर्गमूळात किती असतात 9, आणि 2 म्हणजे वर्गमूळात किती असतात 4. आणि इथून पुढे आता मी सगळं गणित वर्गमूळाच्या भाषेतच पुढे नेणार लक्षात ठेवा. म्हणून मला माहित झालं की 9 चौक 36 बनता, याचा अर्थ मला अवयव कोणाचे पाडायचे, वर्गमूळात 36चे अवयव असे पाडले पाहिजे मी की ज्यांचा गुणाकार तर 36 आला पाहिजे. आता वर्गमूळात 36 गुणाकार येण्यासाठी तुमचे जे 2 अंक असतात ते पण तुम्हाला वर्गमूळात ठेवावं लागतात, पण त्यांची बेरीज तुमची 2 वर्गमूळात 6 आणायची. मग वर्गमूळात 6 आणि वर्गमूळात 6 हेच असे की ज्यांचा गुणाकार वर्गमूळात 36 पण येतो, आणि यांची बेरीज 2 वर्गमूळात 6 आहे. कारण वर्गमूळात 6ची बेरीज वर्गमूळात 12 नसते, 2 वर्गमूळात 6 आहे. म्हणून हे बरोबर आपली अट पूर्ण होते. आणि इथं चिन्ह मायनस असेल, दोघांना काय द्यायचं माहिती, बाहेर एक लावला नाही तरी हेच म्हणून तिकडे घेतले, व्यवस्थित कॉमन काढलं, फक्त सगळी वर्गमूळाची लँग्वेज आहे, बाकी गणित सेम टू सेम. लक्षात घ्या, परत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल तुम्हाला. 3 पदावाले वर्ग समीकरण बघितले बघा, 3 पदावाले स्टार्ट झालं. 3 पदावाले वर्ग समीकरण बघितलेले बघा. आणि आता हे 2 पद, इथे एकदम इझी. सगळ्यात पहिला प्रकार मी ह्या 2 पदावाला शिकवलो तुम्हाला. 3 पदावाले जेव्हा तुम्ही करायला लागतात ना, तेव्हा 2 पदावाले एकदम चिल्लर होऊन जातात तुमच्या समोर. ते एकदम सोपे. बघा कसं, आता ह्या 2 एमने याला गुन्हा एकदा 2 एमने एमला गुणलं, किंवा हे त्यांनी ऑलरेडी अवयवाच्या भाषेतच दिलेले आहे. जर त्यांनी अशी लँग्वेज, सॉरी इथं 50 आहे,
त्याच्यामुळे याला तुम्हाला गुणून घ्यावं लागेल. ह्या 2m ने m ला गुणलं तर तुम्हाला 2m चा वर्ग घ्यावा लागेल. 2m ने 24 ला गुणलं तर 24 दुणे 48m म्हणावं लागेल. हे बघा 2m ने याला आणि याला गुणायचं आहे तुम्हाला प्रॅक्टिकला. 2m ने m ला गुणलं तर 2 दशांश तसं राहतं m चा वर्ग बनतो आणि 24 48 येतात बघा आणि m बरोबर 50. हे 3 पदावरच गणित आहे. तुम्ही हे जशाच तसं हे -48m जशाच तसं आणि हे +50 इकडे येऊन काय होतात -50. आता अवयव काढायचे तुम्हाला -50. जरी -50 दिसत असेल तरी ते -50 नाहीये प्रत्यक्षात. या 2 ने त्याला गुणल्यावरती -100 बनतं बघा. आणि मग -100 चे अशा अवयव काढा. अवयव म्हणजे अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 100 आला पाहिजे. पण त्याच दोन अंकांची तुम्हाला वजाबाकी 48 आणायची हे पण विसरू नका. म्हणून तुम्ही 25 चोक 100 हे अवयव घेऊ शकत नाही. कारण 25 आणि 4 ची वजाबाकी 48 बनेल का? तुम्ही म्हणाल त्याने काय 100 चालणार नाही. 20 पंचे 100 चालणार नाही. 50 गुणे 100 चालतील. कारण यांचीच वजाबाकी 48 बनते बघा. म्हणून हे अवयव रॉंग, हे अवयव रॉंग, हे अवयव रॉंग. मग राईट अवयव कोणते? 50 आणि 2. का बरं? कारण आपल्याला त्या 100 ची वजाबाकी 48 आणायची. हे बघा मी इथं बोट का लावतो? कारण हे चिन्हामुळे मला कळतं की वजाबाकी पाहिजे. हे मायनस असेल तर वजाबाकी पाहिजे आणि प्लस असेल तर बेरीज पाहिजे. म्हणून 50 गुणे 100. आणि आता 50 आणि 2 ला चिन्ह सारखं येणार नाही हे पण कळतं मला. मग कोणतं येईल? हे मायनस ते याला मायनस आणि याला कोणतं झालं. मग हे जशाच तसं. आणि ते पहिला अवयव -50 त्याला m लावा. तो दुसरा अवयव +2 त्याला m लावा. -50 बरोबर. आता कॉमन काढा. दोघं 2 च्या मागे देतात म्हणून 2m. मग 2 कट m कट m. 2 ने 50 ला भागलं तर 25 प्लस हे दोघं पण 2 च्या मागे देतात. हा ब्रॅकेट जशाच तसं. इकडे कधी पण लक्षात ठेवा. इकडे कधी सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही इथं फक्त अंक येत असतो मामा. कधी पण लक्षात ठेवा फक्त अंक. इथं बाहेर m येणार नाही. लक्षात ठेवा. आता तुम्ही -100 चे अवयव काढलेले 50 गुणे 100 लक्षात ठेवा. इकडे लिहून जातो लागलं असतं. आता एका ब्रॅकेटमध्ये m-25 एका ब्रॅकेटमध्ये 2m + 2 = 0. मग m-25 वेगळा 0 और 2m + 2 वेगळा 0. मग m बरोबर -+25 और m = +2 चं -2 होतं बघा आणि खाली पण 2 येतो. पुढे एक स्टेप आणखी वाढेल. का बरं? कारण याला भाग जातोय बघा तुमचा आता. बेग म्हणून एक घ्या. अँड दीज आर दी फायनल रूट्स. हे बघा प्लसचं मायनस आणि अच्छा एकदम छान सिस्टमॅटिक बघा तुम्हाला जमतं. आता हे 2 पदावाले. या 2 पदावाल्यामध्ये कसं असतं? हा पहिला पद तसाच तसा आणि हा दुसरा पद इकडे आणून मायनस करा. तर इथं 2 पद कोणते? एक आहे ए आणि एक आहे सी. याला ए म्हणतात आणि याला सी म्हणतात. मधला जो एम वाला पद असतो का त्याला बी म्हणतात. इथं बी अब्सेंट आहे. ए आणि सी ची वजाबाकी दिसते तुम्हाला. म्हणून ह्याचे अवयव कसे पडतात? इथं कॉमन नाही काढता येत आपल्याला. इथं एम येते इथं एम आहे का? नाही. म्हणून इथं कॉमनचं काही शॉर्ट नसतं. इथं हे सूत्र वापरावं लागतं. कोणतं? a² - b² = in one bracket a + b in another bracket a - b. लगेच अवयव पडतात. उदाहरणार्थ काय? हा गुणाचा वर्ग आहे 5m चा. हा गुणाचा वर्ग आहे 3 चा. एकदा प्लस एकदा मायनस. आता मी परत जास्त डोकं नाही लावू शकत तुम्हाला कारण मी हा प्रकार पूर्ण सखोल तुम्हाला व्हिडिओ नंबर 3 मध्ये दाखवलेला आहे. व्हिडिओ नंबर 3 बघा तुम्ही. हे तुमच्याकडून मी खूप गणित करू शकते. हा ज्याचा वर्ग आहे हा ज्याचा वर्ग आहे त्याच्यामध्ये एकदा प्लस एकदा मायनस झाले अवयव. मग आता याला सेपरेट शून्य म्हणा 5m + 3 ला और 5m - 3 ला वेगळं शून्य म्हणून. मग +3 चं तिकडे जाऊन काय होतं? -3 छेदस्थानी 5 आणि हे -3 चं काय होतं? फक्त 3 छेदस्थानी 5. अँड दीज आर दी रूट्स. एकदम सिंपल आहे. एकाच स्टेपमध्ये अवयव पडते. इथं अवयव शोधायची गरज नाही काहीच नाही. कारण इथं वर्गाची काय म्हणतात त्याला वजाबाकी. आता हे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. इथं काय होतंय? पहिलं पद 7m चा वर्ग आणि +21m इकडे काय होतात मायनस. आता इथं कॉमन येतंय बघा. m कॉमन येतो. हा कॉमन वाला प्रकार आहे आणि हा कॉमन नाही. याला वर्गाची वजाबाकी म्हणतात. याच्यात पण 2 प्रकार पडतात बघा 2 पदामध्ये. इथे m नव्हता म्हणून कॉमन नाही आला. डायरेक्ट अवयव पडले आणि इथं कॉमन आहे. आता हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात? 7च्या. अक्षर कोणतं सारखे m आणि मग ब्रॅकेटमध्ये 7m कट तर m 7 × 1 = 20 असं येतं लगेच एकदम. आणि मग ह्या 7m ला वेगळं शून्य म्हणावं लागतो किंवा m - 3 ला वेगळं शून्य म्हणावं लागतं. मग m बरोबर 0 भागिले किती 7 और m बरोबर 3 आणि मग 0ला 7 ने जरी भागलं तरी उत्तर 0च. असं एकदम सिंपल आहे. आणि आता हे सांगा बरं कॉमन वाला येईल का? नाही. कारण इथे m नाहीये. याला m नाहीये म्हणजे कॉमन नाही. कॉमन नाही तर डायरेक्ट वर्ग कुणाचा? हा कुणाचा वर्ग आणि तो कुणाचा वर्ग. हा कुणाचा आहे? m चा. आणि हा कुणाचाच नाही म्हणून कुणाचा घेतात? वर्गमूळ आकाराचा. हा m चा. हा वर्गमूळ तर हा कुणाचा वर्ग नाही म्हणजे कुणाचा वर्ग आहे? वर्गमूळ आकाराचा. आणि हा मायनस वर्गमूळ आकाराचा. मग याला वेगळं शून्य म्हणा. m + वर्गमूळ आकाराला वेगळं शून्य म्हणा किंवा m - वर्गमूळ आकाराला वेगळं शून्य म्हणा. मग +11 तिकडे जाऊन काय होईल? -11.
और मायनस 11 गुणिले 2 काय होईल प्लस 11. एकदम सिंपल आहे बघा. हा कुणाचा वर्ग नसला तर डायरेक्ट वर्गमूळ घ्यावा लागतो. इथं बघितलं असेल तुम्ही 9 कुणाचा वर्ग होता 3 चा म्हणून 3 आला. इथं 11 कुणाचा वर्ग आहे का कुणाचा वर्ग आहे सांगा m चा. आणि हा कुणाचा वर्ग आहे वर्गमूळ 11चा. का बरं? कारण 11 स्वतः कुणाचा वर्ग नाही ना म्हणून त्याला वर्गमूळ 11 आहे. आणि लगेच प्लस मायनस झालं अवयव. मग याला तुम्ही वेगळं शून्य म्हणा, याला वेगळं शून्य म्हणा. हा प्लसचा तिकडून मायनस, हा मायनस प्लस. हे दोन पदावले टार्गेट बघा. त्यासाठी व्हिडिओ क्रमांक 3 चांगला बघा परत एकदा. आणि आज परत मी तुम्हाला होमवर्कला गणित देतोय. आणि अशा पद्धतीने आता अवयव पद्धतीला आपण पूर्ण विराम देऊ. त्याच्यानंतर पुढच्या सराव संचामध्ये वेगळी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत. त्याच्या पुढच्या सराव संचामध्ये वेगळी पद्धत आहे सूत्र पद्धत, फॉर्म्युला मेथड. आणि मग हा धडा आपला काय होणार आहे संपणार आहे. लास्ट मेथड आपल्या आता येणार आहे. आणि मग तुम्हाला या धड्याची परत परीक्षा द्यायची. तो होमवर्कला एवढे मी परत गणित दिलेले, थोडे मिक्स गणित दिलेले मी वाचून दाखवतो. कारण ते दिसताना जर प्रॉब्लेम असेल तर वाचनामधून तुम्ही समजून घ्या की तो अंक कोणता आहे. म्हणून एक्स वर्ग वजा 20x प्लस 51 बरोबर 0. p चा वर्ग अधिक 19p प्लस 60 बरोबर 0. m square plus 6m minus 16 is equal to 0. p square minus 22p minus 75 is equal to 0. 3x square minus 17x plus 10 is equal to 0. 4p चा वर्ग वजा 18p अधिक 8 बरोबर 0. 3m चा वर्ग अधिक 2m वजा 8 बरोबर 0. हे सगळे 3 पदावाले गणित आहेत. पहिले 7 आणि हे 2 पदावाले. x चा वर्ग वजा 25 बरोबर 0. p चा वर्ग वजा 11 बरोबर 0. 3m चा वर्ग अधिक 21m बरोबर 0. आणि 15m चा वर्ग वजा 10m बरोबर 0. हे 11 गणित तुम्ही सोडवा आणि मला व्हॉट्सअप वरती दाखवा.